अनफॉर्च्युनेटली दोन मुले आपण गमावले आहेत. पण 22 मुले आमचे आता आर्य चक्कलकुवामध्ये रेफर्ड आहेत. त्यांना मायनर इंजुरी आहे. 18 मुले आता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. त्यांच्यासोबत भेट घेतली आहे. दे आर ऑल स्टेबल. 2 मुले थोडे सिरियस होते असं मला इन्फॉर्मेशन मिळाली आहे. पण सगळ्यांवर उपचार इथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहोत. कोणती पण फॅसिलिटी जर इथे कोणती पण मदत प्रायव्हेट हेल्थकेअर प्रोव्हायडर्सकडून जर गरज आहे तर ती पण निश्चितच आम्ही उपलब्ध करून देऊ. जी पण मदत लागली त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन अवेलेबल आहे. पेरेंट्सला सांगितलं आहे, काउन्सिलर्सला पण बोलवलं आहे आणि 22 आणि 18 आणि बाकीचे 15-16 मुळे होते त्यांना इंजुरी नाही आहे. तर त्यांना आता स्टेबिलाईज करून थोडं घरी पाठवलं. टोटल जवळपास 70 ते 80 पोरं त्या बसमध्ये आणि त्या परिसरातून होते. जवळजवळ 3 गाड्या भरून तिथून जात होत्या. तर त्यातले हे काही विद्यार्थी होते. तर बाकीच्यांना कसं झालं आणि काय परिस्थिती त्यांची काय सांगते? नाही, जसं मी सांगितलं की काही मुलांना बिलकुल इंजुरी नाही झाली आहे. त्यांना थोडं स्टेबिलाईज करून आम्ही घरी पाठवणार. 22 जे मायनर इंजुरी आहे त्यांना आर्य चक्कलकुवामध्ये स्टेबिलाईज करत आहोत. आणि जे 18 ज्यांना थोडं असं वाटत होतं की मॉनिटरिंग केली पाहिजे किंवा CT MRI जे पण डायग्नॉस्टिक्स करायचे होते त्यांना सगळ्यांना इथे आणले आहेत. तर 2 मुलं माझे समोर आले आहेत. त्या सगळ्या मुलांसोबत माझी भेट झाली आहे. आणि शाळेमध्ये आता मुले सुट्टीसाठी आले होते आणि चाळीसगावमधली एक आश्रमशाळा आहे तिथे जात होते. ड्रायव्हरचं आता काय तपासणी करायची आहे, प्लस एक शिक्षक आणि शिपाई होते शाळेमध्ये, त्यांची पण रक्त चाचणी आणि इन्व्हेस्टिगेशन आमचं आता पोलीस मार्फत तपास चालू आहे.